आणि आता पाहणार आहोत विविध क्षेत्रामधील टॉप 9 घडामोडी। सुरुवातीला टॉप 9 मोठ्या बातम्या। ट्रम्प यांच्या टेरिफ धोरणामुळे भारतीय शेअर बाजारामध्ये हाहाकार। सेन्सेक्स 3000 अंकांनी तर निफ्टी 1000 अंकांनी घसरला। निफ्टीची लोअर सर्किटच्या दिशेने वाटचाल। कोरोनानंतर पहिल्यांदाच भारतीय बाजारामध्ये मोठी पडझड। अमेरिकेमध्ये विविध राज्यांमध्ये हजारो निदर्शक रस्त्यांवर। हँड्स ऑफ आंदोलनामधून 1200 मोर्चे। हँड्स ऑफ आंदोलनातून हजारो निदर्शक रस्त्यावर। 150हून अधिक संघटना रस्त्यावर उतरल्या। ट्रम्प यांच्याकडून मस्कला अमेरिका विकली जातीये। आपल्या देशात देखील अदानींना सर्व काही विकलं जात आहे। राऊतांची मोदी सरकारवर टीका। अमेरिकेप्रमाणे भारताच्या जनतेचा देखील स्फोट होईल। जाब विचारणाऱ्या अमेरिकेच्या जनतेचं अभिनंदन केलं पाहिजे। संजय राऊतांची अमेरिकेतील परिस्थितीवर प्रतिक्रिया। खार पोलीस ठाण्यामधील एफआयआर रद्द करण्यासाठी कुणाल कामरा हायकोर्टात। एफआयआर रद्द करण्याच्या मागणीसाठी कामराची हायकोर्टात याचिका। कुणाल कामराकडून शनिवारी हायकोर्टामध्ये याचिका दाखल। मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून दीनानाथ रुग्णालयामधील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी। तर महिलेवर प्राथमिक उपचार करण्यात आले नाहीत। वैद्यकीय समितीचा अहवाल आल्यावर पुणे पोलीस कारवाई करणार। मंगेशकर रुग्णालयानं कोणतीही अनामत रक्कम मागितली नव्हती। ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणामध्ये भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांचा दावा। तर भाजप महिला आघाडीनं रुग्णालयामध्ये केलेल्या तोडफोडीविरोधात देखील पक्षाला पत्र। किरीट सोमय्यांना फेसबुक पोस्ट करून धमकी। युसुफ अन्सारी नावाच्या व्यक्तीकडून फेसबुकवर पोस्ट करत धमकी देण्यात आली। 8 तारखेला सोमय्यांच्या घरी आंदोलन करणार असाही इशारा। मी धमक्यांना घाबरत नाही। मुंबईमध्ये अंदाजे 4000वर अनधिकृत भोंगे। याविरोधात आम्ही मोहीम छेडणार। किरीट सोमय्यांची प्रतिक्रिया।